ती फिरायला गेली असताना तिला एका जुन्या पद्धतीचं व ठसठशीत असं कानातलं सापडले। सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी ती सराफाकडे गेली। सराफाने बघून सांगितलं की ते कानातले सोन्याचे आहे। ते घेऊन ती घरी आली। घरी कामाची बाई सखू रडताना बघून तिने कारण विचारले। सखू म्हणाली, वहिनी, लेकीची 4 महिन्याची फी भरली नाही म्हणून तिला शाळेतून घरी पाठवलं, थोडे पैसे उसने द्या। ती म्हणाली, हे बघ, मला आत्ताच सोन्याचं कानातलं सापडले आहे, ते मी तुला देईन, ते विकून तू सगळ्या वर्षाची फी भरू शकतेस। सखू म्हणाली, नको बहिणी, या महिन्याची फी द्या, पुढचं काहीतरी करून जमवेन मी, आणि त्या कानातल्याचा फोटो टाका, ते फेसबुक का काय म्हणतात त्यावर, विचारा की या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवले आहे का म्हणून। कुणी कष्टाने हे बनवलं असलं आणि मी ते वापरले तर मला पाप लागेल। पै पै जमून बायका दागिना बनवतात, तो मी कसा वापरणार। वहिनी म्हणाली, छान आहे का आयडिया। तिने लगेच कानातल्याचा फोटो व ज्या भागात ते सापडले ती माहिती फेसबुकवर लिहिली। 2 तासात तिला मेसेज आला की हे माझं कानातलं आहे, असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते। ललिता कानेरे नावाची मध्यम वयाची बाई भल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली। तिने दुसरं कानातलं दाखवलं। वहिनीनं सखूला बोलावलं आणि कानेरे बाईंना सांगितलं, तुम्हाला या सखूमुळे तुमचं कानातलं मिळालं बरं का, व सारी हकीकत सांगितली। कानेरे बाई खुश होऊन सखूला म्हणाली, थँक्यू सखू, तुमचे दोघींचे मनापासून आभार मानते। हे माझ्या आजीचं कानातलं आहे, तिची आठवण आहे ही। कानातून पडल्यापासून चैन नव्हती मला, सगळीकडे शोधून आले। आज तुमची फेसबुक पोस्ट बघताच जीव शांत झाला। कसे तुमचे आभार मानू, बक्षीस काय देऊ तुम्हाला। वहिनी म्हणाली, ललिताताई, तुम्हीच त्या नव्या 12वी पर्यंतच्या शाळेच्या संस्थापक ना, तुमचा फोटो मी बरेचदा वर्तमानपत्रात बघितला आहे। हो, मीच ती ललिता कानेरे। आजीची इच्छा होती शाळा काढण्याची, पण तिच्या हयातीत तिला जमलं नाही। तिचं स्वप्न मी पूर्ण केलं। देवाच्या कृपेने शाळा उत्तम चालली आहे। कानेरे बाई म्हणाल्या, बक्षीस वगैरे काही नको, पण सखूच्या मुलीला कमी फी मध्ये तुमच्या शाळेत घ्याल का। वहिनी म्हणाली, अहो अगदी आनंदाने, ॲक्च्युली मी तर म्हणेन मी तिला मोफत शिकवेन, वह्या, पुस्तकं, युनिफॉर्म सर्व काही मी बघेन, चालेल का सखूबाई। कानेरे बाई म्हणाल्या। सखूचे डोळे भरून आले। वहिनी, माझे नशीब म्हणून मी तुमच्या सारखीकडे काम करते। वहिनी म्हणाली, सखू, माझं नशीब म्हणून तू मला भेटलीस। मुलीला शाळेतून घरी पाठवलं, फी भरता आली नाही म्हणून, तरी तुझा विवेक ढळला नाही। कानेरेबाई कौतुकाने हसून म्हणाल्या, निघू मी। सखू, ये उद्या लेकीला घेऊन, आज शांतपणे झोपेन बघ। थँक्यू सो मच। सखू 4 तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती। देवा, तुझी किमया अगाध आहे, क्षणात रडवतोस आणि क्षणात डोळे पुसतोस रे बाबा, म्हणत ती गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिली। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।